एखादं काम पूर्ण करण्यासाठी आम्हाला ज्या वस्तूची, ज्या गोष्टीची, ज्या बाबीची गरज लागते त्याला आम्ही साधन असं आम्ही म्हणतो. आमची गरज पूर्ण करण्यासाठी, आमचं काम होण्यासाठी जी काही वस्तू लागते, जे काही माध्यम लागतं त्याला आम्ही साधन असं म्हणतो. आणि सध्या मोबाईल हे आमच्या आणि तुमच्या खूप महत्त्वाचं, गरजेचं असं साधन बनलेलं आहे. पहा, मी आत्ता म्हणाले की काम करण्यासाठी ज्या वस्तूंची गरज लागते, ज्या वस्तू सहाय्य करतात, मदत करतात त्याला आपण साधन असं म्हणतो. समजा एखाद्याला बांधकाम करायचं, बांधकामासाठी विटा लागतात, वाळू लागते, सिमेंट लागतं, गवंडी लागतो, गवंड्याजवळ ओळंबा असावा लागतो, त्याच्याकडे थापी असावी लागते, टोपलं असावं लागतं. ही जी सगळी आहेत ती बांधकामाची साधन आहेत. शिल्पकाराला शिल्प कोरायचंय, दगड लागतो, छन्नी लागतो, हातोडा लागतो, बरोबर आहे. शेतकऱ्याला शेतीतून धान्य पिकवायचंय, नांगर लागतो, कुळव लागतो, खुरपं लागतं, टोपलं लागतं, बियाणं लागतं, ही त्याची साधनं आहेत. तुम्हाला मला काहीतरी लिहायचंय, पेन लागते, पेन्सिल लागते, वही लागते, बरोबर आहे. ही सगळी साधन आहेत ना, या सगळ्या वस्तू आहेत. याच्याशिवाय आपण काम करू शकत नाही. मग कुठल्याही काळातला माणूस असो, त्याला आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वस्तू लागतात. मग गरजांची पूर्तता करण्यासाठी, काम साध्य करण्यासाठी तो काही वस्तूंची निर्मिती करतो. आणि या ज्या वस्तू असतात त्या वस्तूंना आपण साधन असं म्हणू शकतो. मग या वस्तू या इतिहासकारासाठी इतिहासाचं साधन बनतात. कारण इतिहासकाराला पण इतिहास लिहायचा असेल तर साधनांची आवश्यकता आहे. कारण कोणतंही काम करण्यासाठी साधन लागतं ना, एखादा हेतू साध्य करण्यासाठी साधन लागतं ना. मग इतिहासकाराला सुद्धा गतकाळात काय घडलंय, भूतकाळात काय घडलेलं आहे याविषयी माहिती जाणून घ्यायची, याविषयी समजून घ्यायचंय, याविषयी लिहायचंय. तर त्याला सुद्धा आधार म्हणून, त्या काळात काय काय घडलं त्याचा पुरावा म्हणून, त्याची साक्ष म्हणून काही साधनं लागतात. आणि त्या साधनांच्या आधारेच इतिहासकार इतिहास लिहू शकतो. मग अशा प्रकारे इतिहासकाराला गतकाळात घडलेल्या घडामोडींविषयी, घटनांविषयी, बाबींविषयी माहिती देणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याला आपण ऐतिहासिक साधन असं म्हणतो. म्हणजे ज्या वस्तूपासून इतिहासकाराला इतिहास कळतो त्याला ऐतिहासिक साधन असं म्हणता येतं. हे मी का सांगते? आपण आपल्या 9वीच्या इतिहासाच्या पहिल्या प्रकरणाचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि तुमच्या 9वीच्या इतिहासाच्या पुस्तकातलं पहिलं प्रकरण आहे इतिहासाची साधने. ठीक आहे, तुम्हाला आता साधने आणि इतिहासाची साधने या दोन संकल्पना कळल्या असतील. पहा, 5वी ते 8वी पर्यंत तुम्ही जो इतिहास अभ्यासला इतिहासाच्या पुस्तकातून, कधी प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासला, कधी मध्ययुगीन भारताचा आणि कधी आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला. प्राचीन काळाचा इतिहास अभ्यासायचा आहे, प्राचीन काळाचा इतिहासकाराला इतिहास लिहायचा आहे. तर त्या इतिहासकाराला प्राचीन काळातल्या माणसांनी वापरलेली, तयार केलेली साधनच वापरावी लागतात. म्हणजे प्राचीन काळाचा इतिहास आधुनिक काळातल्या साधनांच्या द्वारे त्याला लिहिता येत नाही. त्यासाठी प्राचीन काळातली साधनं, वस्तू वापराव्या लागतात. मध्ययुगीन काळातला इतिहास लिहायचा आहे तर मध्ययुगीन काळात माणसांनी वापरलेल्या, माणसांनी तयार केलेल्या वस्तूंचा, साधनांचाच त्याला वापर करावा लागतो, उपयोग करावा लागतो. आधुनिक काळातला इतिहास लिहायचा आहे तर आधुनिक काळातली साधनं वापरावी लागतात. म्हणजे प्राचीन काळातली इतिहासाची साधनं वेगळी, मध्ययुगीन काळातली इतिहासाची साधनं वेगळी आणि आधुनिक काळातील इतिहासाची साधनं ही वेगळी. वेगवेगळ्या काळात माणसाने आपलं जीवन विकसित करीत असताना वेगवेगळी साधनं निर्माण केलेली आहेत. म्हणजे काळ बदलला असं आपण जे म्हणतो
काळ बदलला म्हणजे माणसाचं जीवनमान बदललं, आणि माणसाचं जीवनमान बदलण्यासाठी उपयोगी ठरणारी साधनं असतात जी त्याने निर्माण केलेली आहेत, गरजेतून निर्माण केलेली आहेत. म्हणजे बघा, साधनांचा विकास झाला की जीवनमानाचा विकास होतो, आणि जीवनमानाचा विकास झाला की काळामध्ये बदल झाला असं आपण म्हणतो. म्हणजे प्राचीन काळाचा इतिहास जर इतिहासकाराला अभ्यासायचा आहे, त्याचं संशोधन करायचं आहे, त्याचं लेखन करायचं आहे, तर प्राचीन काळातलीच मग लिखित साधनं असतील, भौतिक साधनं असतील, मौखिक साधनं असतील, या साधनांचा त्याला आधार घ्यावा लागतो, त्यांचाच उपयोग करावा लागतो, आणि त्याच्यापासून जे काही समजेल, जे काही त्याला कळेल, ते इतिहास रूपाने त्याला लिपिबद्ध करावं लागतं. मग प्राचीन काळातला इतिहास लिहिण्यासाठी ची साधनही वेगळी होती. जसं तुम्ही अभ्यासलेला आहात, प्राचीन काळाचा इतिहास लिहिण्यासाठीची लिखित, भौतिक किंवा मौखिक साधनं जी आहेत ती शिलालेखासारखी असतील, ती ताम्रपटासारखी असतील, चर्मपत्रासारखी असतील, भुर्जपत्रासारखी असतील, किंवा वस्तूंच्या स्वरूपामध्ये दैनंदिन वापराच्या ज्या वस्तू आहेत त्या काळातल्या त्या स्वरूपामध्ये असतील. मध्ययुगीन काळातला इतिहास लिहायचाय तर जास्तीत जास्त लिखित साधनं उपयोगाला येतील, आणि आधुनिक काळातला जर इतिहास लिहायचा आहे इतिहासकाराला तर लिखित साधनं पण उपयोगाला येतात, भौतिक साधनं पण उपयोगाला येतात, मौखिक साधनं पण काही प्रमाणात उपयोगाला येतात, आणि आणखी एका साधनाची यामध्ये भर पडते, दृक श्राव्य माध्यमे साधने. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक काळातला इतिहास जाणून घेण्यासाठी इतिहासकाराला वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा अवलंब करावा लागतो, वापर करावा लागतो, उपयोग करावा लागतो. तर आपण बघणार आहोत इतिहासाची साधनं, ती आधुनिक काळातला इतिहास जाणून घेणारी इतिहासाची साधनं, इतिहास समजावून सांगणारी इतिहासाची साधनं. कारण मी मागच्या तासिकेला म्हणाले की या वर्षीचा जो आपण इतिहास अभ्यासणार आहोत तो स्वातंत्र्योत्तर काळातला भारताचा इतिहास आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताची विकासाच्या दिशेने वाटचाल कशी झाली या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. केवळ 40 वर्षाचा इतिहास यावर्षी आपल्याला अभ्यासायचा आहे. 1960 पर्यंतचा, महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंतचा, भाषावार प्रांत रचनेनुसार जी महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960 पर्यंतचा इतिहास तुम्ही गेल्या वर्षी अभ्यासलात, आणि 1961 पासून ते 2000 पर्यंतचा इतिहास तुम्ही या वर्षी अभ्यासणार आहात. मग या 40 वर्षाचा इतिहास आम्हाला ज्या ज्या लिखित, भौतिक, मौखिक आणि दृकश्राव्य माध्यमातून कळतो, समजतो, आम्ही तो जाणून घेतो, इतिहासकार त्याचा अर्थ लावतो आणि लिपिबद्ध करतो, त्या साधनांविषयी आम्हाला या प्रकरणामध्ये माहिती पाहायची आहे. कारण आम्ही आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासतो आहोत. तर मुलांनो, या पुस्तकातल्या मुद्द्यावरती 2 गुणांसाठीचा एक प्रश्न तयार होतो. तो प्रश्न असा असणार आहे, संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा. संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करण्यासाठी आपल्याला किमान 4 तरी मुद्दे लिहावे लागतात. या पद्धतीचं चित्र संकल्पना चित्राच्या अंतर्गत आपल्याला काढावं लागतं, आणि त्याच्या उत्तरादाखल आपल्याला किमान 4, मग कमाल जास्तीत जास्त त्याही पेक्षा आपण मुद्दे लिहू शकतो. तर या ठिकाणी संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा यामध्ये या स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. कसा? तर इकडं पहा, ऐतिहासिक साधनांचे प्रकार. नाव विचारली नाहीयेत, काय दिला इथं? प्रकार. उदाहरण नव्हे, नाव नव्हे, मग काय? ऐतिहासिक साधनांचे प्रकार. आपण हे प्रकार प्राचीन इतिहासाच्या नाही
मध्ययुगीन इतिहासाच्या नाही, तर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अनुषंगाने या ठिकाणी अभ्यासतोय. तर आधुनिक भारताचा, स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी कोणकोणत्या ऐतिहासिक साधन प्रकाराची आपल्याला मदत होते, इतिहासकाराला मदत होते. तर पहा, लिखित साधन आहेत, जशी प्राचीन काळातल्या इतिहासासाठी आणि मध्ययुगीन काळातला इतिहास जाणण्यासाठी उपयोगी पडायची. भौतिक साधनं आहेत, मौखिक साधनं आहेत, आणि चौथा जो प्रकार आहे दृकश्राव्य माध्यमे. मग त्यात संगणक असेल, त्यात हा मोबाईल असेल जो तुमच्या माझ्या समोर आहे, किंवा दूरदर्शन सारखं माध्यम असेल. म्हणजे ही दृकश्राव्य जी आपण प्रत्यक्ष घटना घडत असताना ज्याच्या माध्यमातून बघू शकतो आणि ऐकू पण शकतो, म्हणजे पाहण्याची आणि ऐकण्याची सोय ज्या माध्यमामध्ये असते ती माध्यम असतात दृकश्राव्य माध्यम. तर समजा परीक्षेमध्ये आपल्याला 2 गुणांसाठी असा प्रश्न विचारलाय, संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा, त्याच्या अंतर्गत ऐतिहासिक साधनांचे प्रकार. तर त्याचं उत्तर कसं लिहाल, या स्वरूपामध्ये तुम्हाला ते उत्तर लिहावं लागणार आहे. नंबर 1 साधनांचा पहिला प्रकार लिखित साधन, 2 भौतिक साधन, 3 मौखिक साधन, आणि 4 दृकश्राव्य माध्यमे साधने. ठीक आहे. तर हा भाग तुम्हाला कळलेला असावा. आपण आता पुढच्या भागाकडे वळूया, जो तुमच्या पुस्तकात दिलाय. तुमच्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा लिखित साधनांविषयी माहिती दिलेली आहे. आधुनिक भारताचा इतिहास समजण्यासाठी, इतिहास जाणून घेण्यासाठी इतिहासकारांना लिखित साधनांची कशी मदत होते, कोणकोणती ती लिखित साधनं आहेत ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या आधाराने इतिहासकार आधुनिक भारताचा इतिहास लिहितात, लिहू शकतात. तर पहा, या ठिकाणी सुद्धा परत संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा हा प्रश्न 2 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो याही भागावरती. त्याच्या अंतर्गत लिखित साधने, याचा अर्थ इतिहासकाराला आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी सहाय्य करणारी अशी लिखित साधने कोणती. मुलांनो, तुमच्या पुस्तकामध्ये एकूण 9 प्रकारची लिखित साधनं दिलेली आहेत. ती कोणती पहा इकडं. वृत्तपत्र, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे आणि कोशवाङ्मय. म्हणजे पहा, ही 9 प्रकारची 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 प्रकारची लिखित साधनं आहेत. या 9 पैकी किमान 4 लिखित साधनांची नावं तुम्हाला 2 गुण प्राप्त करण्यासाठी लिहावी लागतात. अभ्यास तर 9 साधनांचा आपल्याला करायचा आहे. 9 साधनांची ओळख आपण इथं करून घेणार आहोत, पण परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तुम्हाला त्यासाठी किमान 4 नावं लिहावी लागणार आहेत. मग तुम्ही वृत्तपत्र, नियतकालिक, रोजनिशी, ग्रंथ लिहू शकता, किंवा पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्र, सरकारी गॅझेट, टपाल तिकीट असं लिहू शकता, किंवा कोशवाङ्मय, वृत्तपत्र, नियतकालिक, रोजनिशी असेही लिहू शकता. म्हणजे 9 पैकी किमान 4 नावं लिखित साधनांची तुम्हाला लिहावी लागतात, तर 2 गुण प्राप्त होणार आहेत. हे झालं आता प्रश्न प्रकाराविषयी आणि त्यासाठी असणाऱ्या गुणांविषयी. आता आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिलं लिखित साधन या ठिकाणी जे दिलंय, तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा जे दिलंय, वृत्तपत्रे. वृत्तपत्रे कशा पद्धतीनं आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी इतिहासकाराला सहाय्य करतात आणि आधुनिक भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आम्हाला मदत करतात. पहा,
सर्वप्रथम वृत्तपत्र म्हणजे काय हे आपण पाहू. मग वृत्तपत्र म्हणजे काय याच्या व्याख्येतच, या संकल्पनेतच तुम्हाला कळेल की वृत्तपत्र इतिहासाचं साधन कसं बनू शकतात. पहा, साधारणपणे वृत्तपत्राची अशी व्याख्या केली जाते की बातम्या, विविध सदर, मनोरंजनपर, पूरक माहिती, जाहिराती, लोकांची मतं ज्या माध्यमामध्ये छापील स्वरूपात, मुद्रित केलेल्या स्वरूपामध्ये प्रकाशित केली जातात, ठराविक काळामध्ये ती छापून वितरित केली जातात, त्याला आम्ही वृत्तपत्र असं म्हणतो. म्हणजे बातम्या, लेख, जाहिराती, लोकांची मतं, रंजक व पूरक माहिती ही ठराविक वेळेमध्ये छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वृत्तपत्र. म्हणजे वृत्तपत्रामध्ये जास्तीत जास्त भर दिलेला असतो तो चालू घडामोडींवरती. जे काही आजूबाजूला घडतंय त्याच्या नोंदी घेण्यावरती वृत्तपत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भर दिलेला असतो. म्हणजे वृत्तपत्र म्हणजे चालू घडामोडीच्या नोंदी जाणून घेण्याचं एक ऐतिहासिक दस्तऐवजच म्हणा ना. म्हणून वृत्तपत्रामधून स्थानिक पातळीवरचा, प्रादेशिक पातळीवरचा, राष्ट्रीय पातळीवरचा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एकाच वेळेचा, एवढ्या स्तरावरचा, एवढ्या पातळीवरचा इतिहास कळायला मदत होते. तुम्ही बघता तुमच्या घरी कुठलं ना कुठलं वृत्तपत्र येतच आहे, दररोज कोणतं ना कोणतं दैनिक येतच आहे. दैनिक हा वृत्तपत्राचाच एक प्रकार आहे. प्रत्येक दैनिक हे वृत्तपत्र असतं मुलांनो, पण प्रत्येक वृत्तपत्र हे दैनिक असतं असं नाही. तर हे कोणतं ना कोणतं दैनिक तुमच्या घरापर्यंत येतं. मग सकाळ असेल, पुण्यनगरी असेल, लोकमत असेल, लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, वेगवेगळ्या भाषांमधली ही वृत्तपत्र आपल्या घरापर्यंत येतात. ते आपण वाचतो सुद्धा. आणि ते वाचल्यानंतर तुम्ही जेव्हा जेव्हा वाचता तेव्हा तेव्हा तुमच्या लक्षात एक गोष्ट येत असेल की त्यामध्ये आपल्या जिल्ह्याची माहिती देणारी, आपल्या प्रदेशाची माहिती देणारी, आपल्या राष्ट्राची माहिती देणारी आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये घडणाऱ्या घडामोडींची सुद्धा त्यामध्ये दखल घेतलेली असते, त्यात माहिती दिलेली असते. म्हणजे एकाच वेळी एवढ्या व्यापक आणि विस्तृत स्वरूपातली माहिती एका वृत्तपत्रातून आपल्याला मिळू शकते. म्हणून लिखित साधनांमध्ये आधुनिक भारताचा इतिहास समजण्यासाठी एक महत्वपूर्ण साधन म्हणून वृत्तपत्राकडे पाहिलं जातं. गेल्या वर्षी तुम्हाला झालेलं आहे मुलांनो की आपल्या भारतामध्ये वृत्तपत्रासारख्या या प्रसार माध्यमाची, आज ज्याला आम्ही इतिहासाचं साधन म्हणून ज्याच्याकडे बघतो, त्या साधनाची सुरुवात ही कधी झाली? 1780 मध्ये झाली. बरोबर आहे ना. पहिल्यांदा ब्रिटिशांनी या ठिकाणी वृत्तपत्र आणली. पहिलं वृत्तपत्र बेंगॉल गॅझेट या नावाचं होतं. आणि ते कुणी सुरू केलं? एक आयरिश माणूस, त्याचं नाव आहे जेम्स ऑगस्टस हिकी. हे इंग्रजी भाषेमध्ये होतं, कारण आणलं पाश्चात्यांनी ना, युरोपियनांनी आणलं ना. ते पुणे भारतीय माणसांनी पहिल्यांदा वृत्तपत्र काढलेलं नव्हतं या काळामध्ये. त्यानंतर या इंग्रजी वर्तमानपत्रांपासून प्रेरणा घेऊन हिंदी भाषेमध्ये 1826 मध्ये उदंत मार्तंड हे वृत्तपत्र निघालं. आणि त्यापासून प्रेरणा घेऊन इंग्रजी भाषेमध्ये वृत्तपत्र निघाली, हिंदी भाषेमध्ये पण वृत्तपत्र निघालं. त्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातलं पहिलं वर्तमानपत्र जर कोणी काढलं तर ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 साली मुंबई या ठिकाणी दर्पण या वृत्तपत्राची त्यांनी सुरुवात केली. ते पहिल्यांदा प्रकाशित केलं. दर्पण जे होतं हे वृत्तपत्र मुलांनो, सुरुवातीला ते पाक्षिक होतं.
दर 15 दिवसाला ते छापून वितरित केलं जायचं. त्यानंतर त्याची मागणी वाढली, लोकांमध्ये ते लोकप्रिय होऊ लागलं आणि त्यामुळं बाळशास्त्री जांभेकरांनी या पाक्षिकाला साप्ताहिक केलं. म्हणजे दर आठवड्याला ते छापून वितरित केलं जाऊ लागलं, प्रकाशित केलं जाऊ लागलं. ठीक आहे. तर हा आहे आपल्या भारतातल्या वृत्तपत्रांचा थोडासा इतिहास. म्हणजे वृत्तपत्र ही त्या त्या काळातली खूप मोठ्या अशा भागातली माहिती देण्याचं काम करीत असतात. म्हणून इतिहासकाराला वृत्तपत्र हे लिखित साधन अत्यंत विश्वसनीय असं वाटतं आणि खूप मोठी माहिती देणारं असं सुद्धा वाटतं. ठीक आहे. तर वृत्तपत्रांच्या मार्फत इतिहास कसा समजतो, कसा लिहिला जाऊ शकतो ते आपण पाहिलं. त्यानंतर दिलं इथं दुसरं साधन नियतकालिके. पहा, आधी याचा अर्थ समजून घेऊ आपण. अर्थ समजला की त्याचं कार्य पण समजायला थोडीशी मदत होत असते. नियत म्हणजे ठराविक, कालिक म्हणजे काळानंतर, कालावधीत. नियतकालिके म्हणजे असं छापील मुद्रित साहित्य जे ठराविक कालावधीनंतर छापून वितरित केलं जातं, प्रकाशित केलं जातं. हे दररोज प्रकाशित केलं जात नाही. दररोज मुद्रित केलंय, दररोज छापलंय आणि दररोज प्रकाशित झालंय हे नियतकालिकाच्या संदर्भात घडत नाही. ते वृत्तपत्राच्या संदर्भात घडू शकतं, कारण वृत्तपत्रामध्ये दैनिक हा एक प्रकार आहे. मग नियतकालिक साधारणपणे आठवड्याला प्रकाशित केली जातात किंवा 15 दिवसाला प्रकाशित केली जातात किंवा महिन्याला प्रकाशित केली जातात किंवा 3 महिन्याला प्रकाशित केली जातात, 2 महिन्याला प्रकाशित केली जातात, 9 महिन्याला प्रकाशित केली जातात, 6 महिन्याला प्रकाशित केली जातात किंवा वर्षाला प्रकाशित केली जाऊ शकतात. म्हणजे नियतकालिक जी आहेत ती एकतर साप्ताहिक या प्रकारामध्ये येतात, म्हणजे पाक्षिक असतात, म्हणजे 15 दिवसाला दर 15 वाड्याला प्रसिद्ध होणारी. मासिक असतात, म्हणजे महिन्याला प्रसिद्ध होणारी नियतकालिक. द्वैमासिक असतात, म्हणजे दर 2 महिन्याला प्रकाशित होणारी. त्रैमासिक असतात, म्हणजे दर 3 महिन्याला प्रकाशित होणारी नियतकालिक. षण्मासिक असतात, म्हणजे दर 6 महिन्याला प्रकाशित होणारी. नवमासिक असतात, दर 9 महिन्याला प्रकाशित होणारी. आणि वार्षिक अंक असतात, दर वर्षाला एकदा प्रकाशित होणारी. ही झाली नियतकालिके, त्याची व्याख्या, ती संकल्पना. मग अशा नियतकालिकाचा मुख्य विषय काय असतो? नियतकालिकामध्ये दररोज घडणाऱ्या घटना म्हणजे बातम्या छापल्या जात नाहीत. बहुधा नियतकालिकांचा विषय जो असतो तो ज्ञानवर्धन करणारा, ज्ञानामध्ये भर घालणारा आणि रंजकता आणणारा, जीवनामध्ये रंजकता आणणारा. म्हणजे जे काही लिहिलेलं असतं, जे काही छापून आलेलं असतं, मुद्रित केलेलं असतं नियतकालिकांमध्ये, ते एक तर रंजक अशी माहिती असते, नाहीतर व्यक्तीचं ज्ञान वाढवणारी अशी माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते. म्हणून नियतकालिकामधून सुद्धा त्या त्या काळामध्ये ज्ञानवर्धन करणाऱ्या कोणत्या गोष्टी त्याच्यावरती भर लोक द्यायचे. मनोरंजनाचा विषय लोकांच्या काय होता, मनोरंजनाची साधनं काय होती, कोणत्या प्रकारच्या मनोरंजनाला लोक जास्त महत्व देत होते, प्राधान्य देत होते, कुठपर्यंत माहितीचा विकास झालेला होता लोकांच्या, हे त्या त्या काळातल्या माहितीचा नियतकालिकांमधून इतिहासकाराला अंदाज बांधता येतो. कारण आपण ही इतिहासाची लिखित साधनं म्हणून अभ्यासतोय ना, म्हणजे नियतकालिक सुद्धा इतिहासाची लिखित साधनं म्हणून त्याच्याकडं इतिहासकार बघत असतो, त्याचा उपयोग करीत असतो. ठीक आहे. पुढे दिलंय रोजनिशी. रोजनिशी म्हणजे जसं आपली दैनंदिनी असते,